शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी अनुदान, कर्जमाफी, पीक विमा तसेच नुकसान भरपाई या संदर्भातील एक मोठी अपडेट देखील आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। सोयाबीन गाठणार, हमीभावाचा ठप्पा, अभ्यासकांचा अंदाज, उत्पादन घटल्याने पुरवठा कमी झालेला आहे। तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस, शेतकरी मारहाण प्रकरणात प्राथमिक अहवाल संचालकांना सादर। परभणी जिल्ह्यात कापसाचा दर 8,000 रुपयांच्या वर गेलेला आहे। द्राक्ष निर्यातीस कासव गतीने सुरुवात, नैसर्गिक आपत्तीचा फटका, दर जुळत नसल्याने सुरुवातीलाच घट झालेली आहे। खानदेशात केळीच्या आवक वाढीस सुरुवात, खानदेशात केळीच्या दरात मागील 15 ते 18 दिवसात सतत सुधारणा झालेली आहे। तूर, हरभरा बाजारात तेजीचा सूर, तुरीचे दर 100 ते 200 रुपयांनी वधारले। सहकारी साखर कारखान्यांना घरघर, आतापर्यंत 54 अवसायनात सहकारीपेक्षा खाजगी वाढले। गोदामान अभावी रखडली मक्का खरेदी, 6 जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी ठप्पच, दर दबावतच आहेत। बेदाणा निर्मिती शेडवर शांतता, पूर्वतयारीबाबत संभ्रम, नवा बेदाणा फेब्रुवारी अखेरीस येणार। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीस गती येईल, परंतु बेदाणा निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल कसा राहील ते आता सांगणे अवघड आहे। इराणमध्ये हिंसक निदर्शनांमुळे आतापर्यंत 2571 जणांचा मृत्यू, सरकारविरोधी संघर्ष तीव्र, परिस्थिती गंभीर झालेली आहे। बासमतीची इराणमध्ये निर्यात ठप्प, इराणमध्ये अशांतता आणि वाढत्या निदर्शनांचा फटका भारताच्या बासमती तांदळाचा निर्यातीला बसला आहे। छत्रपती संभाजीनगरात बनावट आधार कार्ड, पोलिंग चिटवरून गोंधळ, आक्षेप आणि तणाव, नारेगावच्या 7 महिलांकडे बनावट आधार कार्ड, तसेच मुकुंदवाडीच्या हॉटेलमध्ये निवडणुकी संबंधित साहित्य। जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 15 जण गंभीर जखमी। महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। नांदेडमध्ये उशिरापर्यंत रांगा, 62% मतदान। तर परभणी जिल्ह्यात रात्री 7:30 पर्यंत चालले मतदान, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद। मराठवाड्यात मतदानासाठी रात्रीपर्यंत लागल्या रांगा, अनेक ठिकाणी बोगस मतदानाचाही तक्रारी। जालन्यात एकावर गुन्हा, 5 वाजेनंतर नागरिकांची उसळली गर्दी। जालन्यात सरासरी 61% मतदान, बोगस मतदान, एकावर गुन्हा, 1 जण ताब्यात। तर आता वाहनांच्या किमती पुन्हा वाढणार, नवीन वाहनात V2V कम्युनिकेशन तंत्रज्ञान येणार असल्याची खर्च वाढणार। 2026 अखेरपर्यंत ते अनिवार्य करण्याची सरकारची तयारी, अपघाताला मृत्यू प्रमाण 50% कमी करण्याचे लक्ष्य। शेतकऱ्यांना गिफ्ट, पीक कर्जास खर्च नाही येणार, मुद्रांक शुल्क माफ झालेले आहे। मुंबईत कुठे पैसे वाटप तर कुठे हाणामाऱ्या, मनपा निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला गैरकृत्याची राज्यभर चर्चा। अमेरिकेनं 75 देशांची व्हिसा प्रक्रिया थांबवली, इराण, रशिया, पाकिस्तान, नेपाळचाही समावेश। छत्तीसगडमध्ये 29 जहाल नक्षलवाद्यांची शरणागती। बनावट सोने देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, लातूरात 5 आरोपी केले जेरबंद, टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र फरारच आहे। शेतकऱ्यावर हल्ला करणारा अधिकारी आला अडचणीत, अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पतंगबाजीने घेतला 2 बालकांचा बळी, गळा कापला, ज्या ओंडक्यावर उभा राहिला तोच डोक्यावर आदळला।
चांदी 3 लाखांकडे पुन्हा 15,000ची वाढ. जगाला युद्ध, भारतात सायबरची भीती. जगभरातील देशांना व्यापार युद्धाचा, तर भारताला मात्र सायबर हल्ल्यांचा सर्वाधिक धोका. इराणमधील भारतीयांनी तातडीने मायदेशी परतावे. सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारची सूचना. पार्टीला बोलावून युवकाची गोळी घालून हत्या. मित्रांसोबत जेवणाची पार्टी करताना झालेल्या किरकोळ कारणावरून गावठी पिस्तुलीने गोळी घालून एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे. सोयाबीन गाठणार, हमीभावाचा ठप्पा. अभ्यासकांचा अंदाज, उत्पादन घटल्याने पुरवठा कमी झालेला आहे. तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस. शेतकरी मारहाण प्रकरणात प्राथमिक अहवाल संचालकांना सादर. परभणी जिल्ह्यात कापसाचा दर 8,000 रुपयांच्या वर गेलेला आहे. द्राक्ष निर्यातीस कासव गतीने सुरुवात. नैसर्गिक आपत्तीचा फटका. दर जुळत नसल्याने सुरुवातीलाच घट झालेली आहे. खानदेशात केळीच्या आवक वाढीस सुरुवात. खानदेशात केळीच्या दरात मागील 15 ते 18 दिवसात सतत सुधारणा झालेली आहे. तूर, हरभरा बाजारात तेजीचा सूर. तुरीचे दर 100 ते 200 रुपयांनी वधारले. सहकारी साखर कारखान्यांना घरघर. आतापर्यंत 54 अवसायनात. सहकारीपेक्षा खाजगी वाढले. गोदामान अभावी रखडली मक्का खरेदी. 6 जिल्ह्यांमध्ये हमीभाव खरेदी ठप्पच. दर दबावतच आहेत. बेदाणा निर्मिती शेडवर शांतता. पूर्वतयारीबाबत संभ्रम. नवा बेदाणा फेब्रुवारी अखेरीस येणार. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापासून बेदाणा निर्मितीस गती येईल. परंतु बेदाणा निर्मितीकडे शेतकऱ्यांचा कल कसा राहील ते आत्ताच सांगणे अवघड आहे. इराणमध्ये हिंसक निदर्शनांमुळे आतापर्यंत 2,571 जणांचा मृत्यू. सरकार विरोधी संघर्ष तीव्र. परिस्थिती गंभीर झालेली आहे. बासमतीची इराणमध्ये निर्यात ठप्प. इराणमध्ये अशांतता आणि वाढत्या निदर्शनांचा फटका भारताच्या बासमती तांदळाचा निर्यातीला बसला आहे. छत्रपती संभाजीनगरात बनावट आधार कार्ड. पोलिंग चिटवरून गोंधळ, आक्षेप आणि तणाव. नारेगावच्या 7 महिलांकडे बनावट आधार कार्ड. तसेच मुकुंदवाडीच्या हॉटेलमध्ये निवडणुकी संबंधित साहित्य. जालन्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. 15 जण गंभीर जखमी. महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरात अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. नांदेडमध्ये उशिरापर्यंत रांगा. 62% मतदान. तर परभणी जिल्ह्यात रात्री 7:30 पर्यंत चालले मतदान. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद. मराठवाड्यात मतदानासाठी रात्रीपर्यंत लागल्या रांगा. अनेक ठिकाणी बोगस मतदानाचाही तक्रारी. जालन्यात एकावर गुन्हा. 5 वाजेनंतर नागरिकांची उसळली गर्दी. जालन्यात सरासरी 61% मतदान. बोगस मतदान. एकावर गुन्हा. 1 जण ताब्यात. तर आता वाहनांच्या किमती पुन्हा वाढणार. नवीन वाहनात V2V कम्युनिकेशन तंत्रज्ञान येणार असल्याची खर्च वाढणार. 2026 अखेरपर्यंत ते अनिवार्य करण्याची सरकारची तयारी. अपघाताला मृत्यू प्रमाण 50% कमी करण्याचे लक्ष्य. शेतकऱ्यांना गिफ्ट. पीक कर्जास खर्च नाही येणार. मुद्रांक शुल्क माफ झालेले आहे. मुंबईत कुठे पैसे वाटप तर कुठे हाणामाऱ्या. मनपा निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला गैरकृत्याची राज्यभर चर्चा. अमेरिकेनं 75 देशांची व्हिसा प्रक्रिया थांबवली. इराण, रशिया, पाकिस्तान, नेपाळचाही समावेश. छत्तीसगडमध्ये 29 जहाल नक्षलवाद्यांची शरणागती. बनावट सोने देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. लातूरात 5 आरोपी केले जेरबंद. टोळीचा मुख्य सूत्रधार मात्र फरारच आहे. शेतकऱ्यावर हल्ला करणारा अधिकारी आला अडचणीत. अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.
पतंगबाजीने घेतला 2 बालकांचा बळी, गळा कापला, ज्या ओंडक्यावर उभा राहिला तोच डोक्यावर आदळला. चांदी 3 लाखांकडे पुन्हा 15,000ची वाढ. जगाला युद्ध, भारतात सायबरची भीती. जगभरातील देशांना व्यापार युद्धाचा तर भारताला मात्र सायबर हल्ल्यांचा सर्वाधिक धोका. इराणमधील भारतीयांनी तातडीने मायदेशी परतावे. सरकार विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षतेसाठी केंद्र सरकारची सूचना. पार्टीला बोलावून युवकाची गोळी घालून हत्या. मित्रांसोबत जेवणाची पार्टी करताना झालेल्या किरकोळ कारणामुळे गावठी पिस्तुलीने गोळी घालून एका युवकाची हत्या करण्यात आलेली आहे.